आत्ताच आम्ही पोहोचलो होतो माझ्या माहेरीच आणि त्रिधाच्या मामाच्या गावी. तर नमस्कार, माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. याच ब्लॉगमध्ये तुम्हाला अनुभवता येणार आहे गावाकडील सुंदरसं वातावरण. तुम्हाला अजूनही खूप छान गोष्टी पाहायला मिळतील. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा आणि माझा ब्लॉग आवडला तर नक्कीच कमेंट करून मला सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो आहे. तर चला, माझ्यासोबत आता तुम्हाला घेऊन जात आहे मी आमच्या शेताकडे. काही ठिकाणं ही अशी असतात ना, तिथे गेल्यावरती मनाला एक वेगळी शांतता मिळते आणि तिथलंच असलं एक ठिकाण आहे ते म्हणजे आमचं शेत. तिथे गेल्यावर खरंच जुन्या आठवणी नक्कीच ताज्या होतात, जिथे की आपण लहानपणी खेळायचो, नेहमी यायचो. आज जिथे आता आपल्याला जाताही येत नाही ना, किती किती वर्ष आपण त्या शेतांमध्ये जातही नाही. तर हे आहे आमचं शेत. आम्ही इथे लहानपणी भरपूर खेळलेलो आहे, भरपूर मस्ती केलेली आहे. तर आणि समोरच तुम्हाला सनसेटही पाहायला मिळेल. खूप छान असा व्ह्यू आहे. संध्याकाळची वेळ होती, सनसेटही होता, खूप सुंदर वातावरण होतं. आणि आमच्या शेतामध्येच पाठीमागे हे छान असं सुंदर तळं पण आहे. तिथंही खूप प्रसन्न वाटतं संध्याकाळच्या वेळी. भरपूर लोक आता गावाकडची संध्याकाळी त्या गार्डनमध्ये फिरायला येतात. तर तुम्हीही ते गार्डन नक्कीच बघा. तर चला, मी तुमच्यासोबत तुम्हाला घेऊन चालली आहे त्या गार्डनमध्ये. तर ते गार्डन असं आहे की जिथे आधी पूर्ण माळरान होतं आणि एका कंपनीने हा प्रोजेक्ट केलेला आणि तिथे खूप सारी झाडं लावण्यात आलेली आहे. तुम्हाला त्या कंपनीचं नावही तिथे दिसेल बोर्डवरती, नक्की बघा. खूप सुंदर औषधी झाडं इथे लावण्यात आलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कंपनीने टाकाऊपासून टिकाऊ असं काहीतरी बनवलं आहे, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर नक्कीच बघा. तर हे कंपनीचं नाव आहे आणि तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. यांनी खूप छान असे स्टॅच्यूही बनवले आहेत, तेही टाकाऊपासून टिकाऊ अशाच वस्तूंपासून त्यांनी हे सगळं बनवलेलं आहे. आणि तुम्हाला समोरच काही बेंचेस दिसतील, तर ते पूर्ण रिसायकल केलेले आहेत. ते तुम्हाला लोखंडाचे जरी वाटत असतील तरी ते प्लास्टिकपासून बनवलेले आहे. प्लास्टिकपासून नाही तर वेस्ट प्लास्टिकपासून त्यांनी ते रिसायकल करून बनवलेले आहेत. आणि ते सुंदर असं हे स्टॅच्यू आहे. काही गोष्टींचा आनंद हा खरंच छोट्या गोष्टींमध्येच असतो असं म्हणतात, ते काही खोटं नाही आहे. आपण भरपूर मोठ्या मोठ्या ठिकाणी जातो, गार्डन्समध्ये जातो, तिथे हा आपल्याला मनसोक्त आनंद हा बिलकुल भेटत नाही. भरपूर पैसे मोजूनही आपल्याला हा आनंद खरंच विकत घेता येत नाही. कारण गावाकडं जे वातावरण असतं त्याचं मौल्य खरंच वेगळंच असतं. आणि तुम्हीही माझ्यासोबत बघा, किती सुंदर वातावरण आहे, एकदम फ्रेश. अजिबातही गर्दी नाही पहिली गोष्ट. नाहीतर आपण शहरामध्ये खूप ठिकाणच्या गार्डनमध्ये जातो, भरपूर पैसेही देतो आणि तिथं गेलं की भरपूर गोंधळ, हे गोंधळ, कचरा. आणि पहिली गोष्ट तुम्हाला इथे कचरा कुठेही मिळणार नाही. गावाकडं तुम्हाला भरपूर ठिकाणी स्वच्छताच पाहायला मिळेल. खूप सुंदर वातावरण आहे बघा. हे समोर तळेही केलेले आहेत त्यांनी. लोकांना बसायसाठीही छान असे बेंचेस वगैरे सगळं काही अगदी छान पद्धतीने सगळं केलेलं आहे. तर तुम्हीही हा गावचा आनंद, गावच्या गार्डनचा आनंद माझ्यासोबत नक्कीच घ्या. आणि इथेच लहान मुलांना खेळण्यासाठी छोटासा प्ले एरिया पण बनवलेला आहे. अजून ह्या प्ले एरियाचं आय थिंक काम चालू आहे. इथे पाठीमागे प्ले एरिया आणि इथे समोर व्यायाम करण्यासाठी काही अशी आहेत वस्तू ठेवलेल्या आहेत व्यायाम करण्यासाठी. तर इथे त्रिधा असा व्यायाम करत होती. तिला गावाला आल्यावर खरंच खूप छान वाटतं. आम्हाला शहरात असं बिलकुलही वातावरण अनुभवता येत नाही, त्यामुळे आम्ही गावाला येत जात असतो. आणि ह्या पार्कला त्यांनी नाव दिलेलं आहे नाना नानी पार्क, आणि हे आहे माझ्या गावाचं नाव. तर कोण कोण ह्या गावात आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर बाय बाय. आता भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.